पंढरपूर तालुक्यात एखाद्या गावात स्ट्रॉबेरीची यशस्वी शेती एका तरुणाने केली आहे असं तुम्हाला कोणी सांगितलं तर त्यावर तुमचा पहिल्यांदा विश्वास बसणार नाही. कारण स्ट्रॉबेरी हे महाबळेश्वर, सातारा म्हणजेच थंड हवेच्या ठिकाणी येणारं फळ आहे. मात्र चळे, तालुका पंढरपूर येथील सागर हनुमंत शिंदे या कॉलेज शिकणाऱ्या तरुणाने त्याच्या शेतात स्ट्रॉबेरीचं यशस्वी पीक घेतलंय. सागरने ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस त्याच्या शेतात 10 गुंठे स्ट्रॉबेरीची लागवड केली आणि आज याच स्ट्रॉबेरीची तो पंढरपूर तालुक्यासह सोलापूर जिल्हा व आसपासच्या जिल्ह्यातही विक्री करतोय. स्ट्रॉबेरी लावण्याचं मुख्य हेतू कसं आहे सर, की गेल्या कित्येक वर्ष जवळजवळ आपल्या 3 ते 4 पिढ्यांपासून किंवा त्याच्या अगोदरपासून आपला जो काही पंढरपूरचा भाग आहे, एक चंद्रभागा नदीच्या तीरावरती असल्या कारणाने इकडे ऊस पट्टा जास्त आहे आणि तो पारंपरिक शेती गेली कित्येक वर्ष आपला शेतकरी जो आहे तो या ह्याच्यामध्ये करते. त्यामुळे जमिनी थकलेल्या आहेत आणि नवीन काय तर आम्ही बाहेर फिरलेलो आहे, शेती कशी असते, शेतीमध्ये काय बदल करणं गरजेचं आहे, ह्या आम्ही गोष्टी जाणून घेतो. आमचे नवीन असल्यामुळे आमची उत्सुकता असते आणि आम्ही असं एक ठिकाणी फिरायला गेलो असताना तुळजापूर सारख्या ठिकाणी आम्ही स्ट्रॉबेरीचं उत्पन्न घेतलेलं आम्हाला शेतकरी आम्हाला भेटला आणि मग म्हटलं त्यांच्याकडे जर आपल्याकडे येत असेल स्ट्रॉबेरी तर मग आपण देखील ह्या ऊसपट्टा क्षेत्रामध्ये एक नवीन असा प्रयोग म्हणून स्ट्रॉबेरी करावं, म्हणून आम्ही हे स्ट्रॉबेरी करण्याचा आम्ही निर्णय घेतला होता. आता आपण जे लावलेली व्हरायटी ही विंटरडॉन नावाची व्हरायटी आणि ह्या व्हरायटीचं वैशिष्ट्य असं आहे की 40 डिग्री असू द्या 42 डिग्री सेल्सिअसपर्यंत ही व्हरायटी तग धरू शकते आणि याच्यातून उत्पन्न जे आहे ते चांगल्या प्रकारचं उत्पादन आहे. चळे हे भीमा नदीच्या काठावर वसलेलं गाव. हा भीमा नदीचा पट्टा म्हणजे ऊस बागायतीचा पट्टा म्हणून ओळखला जातो. मात्र पारंपरिक शेतीला फाटा देत काहीतरी नवीन प्रयोग करायचा म्हणून सागरने स्ट्रॉबेरी लावण्याचा प्रयत्न केला. गेल्या वर्षीही त्याने 2 गुंठे स्ट्रॉबेरीची लागवड केली होती. ती यशस्वी झाल्यानंतर यावर्षी त्याने 10 गुंठ्यात स्ट्रॉबेरीचं पीक घेतलंय. ही जो काही क्षेत्र आहे आपण गेल्या 2 वर्षाखाली आपण 2 गुंठ्या इतक्या क्षेत्रामध्ये आपण लागवड केली होती आणि त्यावेळेस आपण नवीन होतो, काही आपण त्यावेळेस शिकत होतो, त्याच्यामुळं आपण खर्च आपला झाला होता आणि त्याच्यामधून आपल्याला जवळ 70 ते 80 हजार रुपयाचं उत्पन्न आपल्याला त्यावेळेस मिळालं होतं 2 गुंठ्यातून. ह्या वर्षी आपण 10 गुंठे लावलेलं आहे. मग आपण एका गुंठ्याला 40,000 जरी आपण पकडलं तर 10 गुंठ्यामध्ये 4 लाख. बरं मी म्हणतो 4 लाख जाऊ द्या, आपण जो काही ऊसाच्या कम्पेअर जर केलं तर कमीत कमी 1-2 लाखापर्यंत उत्पादन ते आपल्याला आपण अपेक्षित आहे आपल्याकडं त्या स्ट्रॉबेरीच्या माध्यमातून येईल. असं आव्हानं खूप आहेत सर. आव्हानं कसं आहे की आता जो क्लायमेट बघतोय आपण, ह्या वर्षी 5,000 रोपांची लागवड केली होती. आपण जवळजवळ पाऊस जो आहे तो जास्त पडतोय, म्हणजे ह्या वर्षी जास्त पडला आणि ह्याच्यामुळे काय होतंय की जे रोप आहे त्याची वाढ आहे ती मंदावते. ह्याच्यामध्ये हे आहे मुळांची वाढ असेल किंवा ती मुळांची खुंटते, निमॅटोड ह्यासारख्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये इफेक्ट करतायत, आव्हान देत आहेत. त्याच्यामध्ये रोगराई आहे, किडे आहेत, त्याच्यानंतर थ्रिप्स, बरे इतर सगळ्या गोष्टी आपल्याला त्यावरती. हवामान जर थंडच नाही झालं, जास्तच ऊन पडायला लागलं तर थोडंसं उत्पादन देखील घट हे आपल्याला त्यामध्ये जाणवते. सागरच्या शेतात पिकलेली स्ट्रॉबेरी चवीला उत्कृष्ट आहे. रासायनिक खतांचा कमीत कमी वापर, अगदी आपल्या भागातील फ्रेश स्ट्रॉबेरी खायला मिळत असल्याने या परिसरातून सागरने पिकवलेल्या स्ट्रॉबेरीला मोठी मागणी आहे. आपल्या इकडं कसं आहे की ही विंटरडॉन नावाची जी व्हरायटी आहे ही थोडीशी अंबूस आहे आणि जो सातारा भागामध्ये चालणारे स्वीट चार्ली असेल त्याच्यासारखी ज्या काही व्हरायटी थोड्याशा त्या गोड आहेत. मग आपण काय करतोय, आपण एक दिवस जास्त ठेवतोय कारण जेणेकरून त्याच्यामध्ये गोडवा उतरावा आणि त्याच्यातून जे काय आपल्याला उत्पादन येतंय हे आपण काय करतोय, आपले लोकलचे काही जे ओळखीचे आहेत, व्हॉट्सअप स्टेटिक असेल, शेअरिंग असेल, याच्या माध्यमातून आम्ही व्हिडिओ बनवतोय. इंस्टाग्राम, स्नॅपचॅट किंवा यूट्यूब यासारख्या भागावर आम्ही ते अपलोड करतो आणि त्याच्या माध्यमातून आम्हाला ज्या हे येत आहेत ऑर्डर्स येत आहेत, आम्ही त्याच ऑर्डर आम्ही फुलफिल करतोय. ऑर्डर देणारे जे लोक आहेत ते आपल्या आसपासच्या भागातले आहेत. पंढरपूर, मोहोळ, मंगळवेढा असेल, सांगोला किंवा पुण्यासारख्या भागामध्ये आम्ही पाठवलेले आहेत. सातारा ह्या ठिकाणी सुद्धा ज्या ठिकाणून आपल्याला येतात त्या ठिकाणी आम्ही पाठवलेले आहेत स्ट्रॉबेरी. मसवड असेल किंवा त्या साईडचा जो काही भाग असेल त्या भागामध्ये आम्ही आमच्याकडून स्ट्रॉबेरी पाठवतोय. समाधान खूप आहे सर. ज्या ठिकाणी आपण बघतोय की आत्ताचं मानसिक डिप्रेशनमध्ये आहे आत्ताचा तरुण, बाकी बऱ्याच अपेक्षा त्याला असतात की मला हे पाहिजे, ते पाहिजे, नोकरी आहे, शिक्षण आहे, घराच्या जबाबदाऱ्या, ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये आहेत आणि ह्या गोष्टी
आपण त्या नोकरीच्या मागे न पळता किंवा एखाद्या व्यसन, मोबाईल सारखे व्यसन असेल, जी तरुण व्यसनामध्ये अडकलेली तरुण हे आहे, त्याला आपण बगल फाटा देत आपण आपल्या शेतामध्ये नवीन काय लावता येईल किंवा कमी टायमिंगमध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं येईल, आपली शेती कमी आहे त्याच्यामधून आपल्याला जास्त उत्पादन कसं काढता येईल आणि कसं आपल्याला स्टँडर्ड असेल किंवा चांगली लाईफ जगता येईल, ह्याच्या दृष्टिकोनातून आपण एक मानसिक समाधान असावं ह्या दृष्टिकोनात आपण काम करतो. तरुण शेती करत नाहीत, हल्लीच्या तरुणांना शेती आवडत नाही, अशा नकारात्मक वातावरणात सागरने स्ट्रॉबेरीची यशस्वी शेती करत सकारात्मक पाऊल उचललंय. त्याच्या या प्रयत्नाला आणखी मोठं यश मिळावं याच अपेक्षा. AB मराठी न्यूज, पंढरपूर.